पक्षाकडे ज्या पद्धतीने लक्ष द्यायला हवं होतं त्या पद्धतीने लक्ष देण्यात आलं नाही. मुंबई हे शहर हे मोठं शहर आहे. मुंबईमध्ये दलित मतदारांची मोठी संख्या आहे. मराठी दलित मतदारांबरोबर साऊथ इंडियन दलित मतदार आहेत, गुजराती दलित मतदार आहेत, उत्तर भारतीय दलित मतदार आहेत आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये आमच्यासोबत आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचा जो चांगला फायदा आहे हा महावितरण असतानाही आमच्याकडे थोडं दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि सुरुवातीपासूनच आम्हाला चर्चेमध्ये घेतलं नाही. त्यामुळे आम्हाला एक 10-15 जागा मिळायला हव्या होत्या. पण माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. एकनाथ शिंदे यांना मी काल भेटलेलो आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये पुढच्या वेळेला आम्ही चांगला सहभाग देऊ. ऑप्शनमध्ये काही नगरसेवक घेता येतील. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक MLC देण्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेलं आहे. महामंडळाची 1-2 चेअरमन पदं आहेत. त्यानंतर 40-50 आम्हाला जे डायरेक्टर्स आहेत ते आम्हाला देऊ असंही त्यांनी सांगितलेलं आहे. म्युन्सिपाल्टीच्या ज्या समित्या आहेत त्या देण्यात येतील असं आश्वासन दिलेलं आहे. पण तरी आम्ही त्यांना आग्रह केलेला आहे की आम्ही 20 जागांवरती मैत्रीपूर्ण लढत आम्ही लढणार आहोत आणि बाकीच्या ठिकाणी पूर्णपणे BJP आणि शिवसेनेच्या उमेदवाराला आमचा पाठिंबा